घरी पण मोठ्या प्रमाणात विषय चालत होता की हिरोईन सोबत लग्न करणं म्हणजे ते एक चर्चेचा विषय झाला होता की तुमच्या आईंचं काय मत होतं त्यावेळी? माझी आई तर म्हणे हिरोईन म्हटल्यानंतर ती 6 महिन्याच्यावर राहणार नाही, ती तुला सोडून चालली जाईल. आणि जेव्हा आईने म्हटलं की 6 महिन्याच्यावर सोडून जाईल, हं. मग सगळं कुटुंबच म्हणजे सर्वसाधारण लोक असल्यामुळं आम्हाला ते हिरोईन म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी खूप मोठा विषय होता की बाबा हिरोईन म्हणजे खूप तिचं राहण सण, तिचं वागणं बोलणं खूप वेगळं असते. आणि ते पाहिल्यानंतर त्या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्ण घराचा विरोध होता बरं. की हे लग्न करणं म्हणजे हे टिकणं नाही आहे. आणि 6 महिन्यानंतर हिरोईन असल्यामुळं नवनीत सोडून जाईल. पण मी त्यांना कॉन्फिडन्स दिला. मी त्यांना सांगितलं असं नाही आहे, आम्ही 1-2 वर्षापासून एकमेकाला ओळखलेलं आहे, समजलेलं आहे, बोललेलो आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर ती मला सोडून जाईल किंवा तुमची सेवा नाही करेल, जनतेमध्ये राहणार नाही असं मला वाटत नाही. त्यांनी पूर्ण हे पाहिल्यानंतर त्यासुद्धा निर्णय घेत आहे. तर मग हळूहळू मला 3-4 महिने लागले घरात समजावला. बरं. 3 महिने 4 महिने. मग 1-2 प्रोग्राम मी अमरावतीला घेतले, त्यात त्यांना बोलवलं. त्यात अमिषा पटेल वगैरे 2-3 बाकीचे स्टार त्यांच्यासोबत आल्या होत्या. तर त्यांना मग तिथे मी आईची चुपचाप भेट करून दिली, बरं. परिवाराची भेट करून दिली, मुंबईला 1-2 भेटी करून दिल्या. मग सगळ्यांना कन्व्हिन्स करून सगळ्यांचं मन पॉझिटिव्ह झालं की जर एवढं आहे सगळं. आणि मी स्वतः आमदार होतो तेव्हा, खरं. त्याच्यामुळं ते सगळं पाहताना मग आईने एकदा होकार दिला, मग वडिलाला होकार द्यायला लावलं, मग भावाला होकार द्यायला लावलं, सगळ्या कुटुंबाने मग बहिणींनी वगैरे होकार दिला. आणि मग आम्ही ठरवलं की लग्न करायचं तर स्वामी